श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. खरं तर हा जो व्हिडिओ आहे तो मला कालच अपलोड करायचा होता, पण विहांची तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला नेहमीप्रमाणे वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला एक दिवस उशिरा मिळतोय. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. तर आपले व्हिडिओ नेहमी जे आवडीने बघतात त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवाव्यात. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीची डोअरमॅट मी बनवलेली आहे आणि ही डोअरमॅट पूर्णपणे मी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली आहे. आणि बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये सांगते की आपल्या घरामध्ये बरेचसे असे कपडे असतात की ती कपडे वर्षानुवर्ष तशीच कपाटामध्ये पडलेले असतात किंवा घरामध्ये आपण इकडे तिकडे ही आडगळ अशीच ठेवलेली असते. तर त्याच कपड्यांपासून ही डोअरमॅट देखील मी बनवलेली आहे. तर ही डोअरमॅट कशा पद्धतीने बनवायची ते मी पुढे व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नक्कीच तुमच्या घरात पण असे जुने कपडे भरपूर असतील आणि त्या कपड्यांचाही तुम्हाला अशा पद्धतीने रियूज करता येईल यासाठी मी हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि माझ्या पण घरामध्ये भरपूर कपडे होते आणि त्या कपड्यांचा मला रियूज करायचा होता. त्याच्यामुळे मी सध्या हे सगळे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत आहे आणि ते बनवतच होते. तर मग म्हटलं चला ते तुमच्यासोबतही शेअर करावं. तर या ठिकाणी हे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात. तर या ठिकाणी आपल्याला कात्री लागते, त्याच्यानंतर जो गोधडी शिवण्यासाठीचा पक्का धागा असतो तो धागा लागतो, सुई लागते, त्याच्यानंतर टेप लागतो मेजरमेंटसाठी आणि मार्क करण्यासाठी या ठिकाणी मार्कर लागतो. तर मार्कर यासाठी कारण की आपल्याला या ठिकाणी गोणीवरती वगैरे मार्क करायचं असतं, त्याच्यावरती चॉक चालत नाही, त्याच्यासाठी मार्कर लागतो. त्याच्यानंतर जी जुनी कपडे आहेत आपल्या घरातली त्याची कटिंग वगैरे व्यवस्थित केलेली असावी अशी कपडे लागतात. आणि त्याची कटिंग कशा पद्धतीने करायची हे मी चॅनलवरती 2-3 दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा कमी येत असेल त्याचं कारण की हा व्हिडिओ मी रात्री मुलं झोपल्यानंतर बनवत आहे आणि ते उठतील म्हणून मग मला थोडंसं हळू आवाजात बोलायला लागतं, म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा कमी येत असेल. तर या ठिकाणी आपण डोअरमॅट बनवण्यासाठी मेजरमेंट अशा पद्धतीने घेत आहोत. एक आपल्या घरातलं जे जुनं डोअरमॅट आहे ते अशा पद्धतीने स्वच्छ वॉश करून घेतलं आणि ते मी या ठिकाणी गोणीवरती ठेवलेलं आहे आणि त्या डोअरमॅटपेक्षा 2-3 इंच जास्त या ठिकाणी मी गोणीचा तुकडा कट करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला डोअरमॅटचं एक स्टँडर्ड मेजरमेंट मिळतं. आणि 2-3 इंच जास्त कपडा घ्यायचा जेणेकरून स्टिचिंग केल्यानंतर कटिंगमध्ये वगैरे थोडाफार भाग जातो आणि त्याच्यामुळे मग आपलं डोअरमॅटच्या साईजपेक्षा बारीक होत नाही. म्हणून डोअरमॅट कट करताना डोअरमॅटच्या मेजरमेंटपेक्षा थोडंसं जास्त कट करायचं. आणि हा जो ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाऊज पीसची बाजूची लेस वगैरे मी काढून घेतली आणि हा ब्लाऊज पीस घरामध्ये असाच पडला होता, भरपूर वर्ष झाले, तो काही मी स्टिच केलेला नव्हता. त्याच्यामुळे मग तो म्हणजे असाच होता टाकून दिलेला. तर मग त्याच ब्लाऊज पीसपासून आज मी या ठिकाणी डोअरमॅट बनवणार आहे. तर प्रत्येकाच्या घरात असे कपडे असतात की जे आपण यूज करत नाही, असेच पडलेले असतात वर्षानुवर्षे. तीच कपडे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने वापरून त्याच्यापासून एक नवीन वस्तू बनवू शकतो. हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून द्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या पण घरात अशा पद्धतीचे कपडे असतील तर त्याचाही नक्कीच रियूज होईल. तर या ठिकाणी बघू शकता खाली मी सुरुवातीला टेबलवरती ब्लाऊज पीस अंथरलेला आहे आणि तो सरकू नये म्हणून त्याच्यावरती थोडेफार पाण्याचे शिंतोडे टाकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही जी कपडे आहेत कटिंग करून ठेवलेली ऑलरेडी ती कपडे मी अंथरून घेत आहे आणि हे आपल्या लॉजिकप्रमाणे अंथरायचं आहे. ज्या पद्धतीने आपण गोधडी तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला डोअरमॅट पण बनवायचं असतं. फक्त एवढंच यातमध्ये फरक आहे की गोधडी आपण मोठी बनवतो किंवा मीडियम साईजची बनवतो बाळाला बनवणार असेल तर, आणि फक्त डोअरमॅट बनवताना त्याच्यापेक्षा अगदी छोट्या साईजमध्ये बनवायचे. बाकी याच्यामध्ये कुठलंही दुसरं लॉजिक वापरायचं नाही आहे. आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आतमध्ये कपडे भरायचे आहेत. फक्त कपडे भरताना अशा पद्धतीचा विचार करायचा आहे की ज्यावेळेस आपण मशीनवरती हे
डोरमॅट स्टिच करायला घेतो त्यावेळेस ते एकत्र गोळा झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळे हे कपडे ठेवताना त्या दृष्टीने विचार करून व्यवस्थित ठेवायचे आहे. म्हणजे खाली मोठी कपडे, त्याच्यानंतर मध्ये छोटी कपडे आणि त्याच्यावरती परत मोठी कपडे, अशा पद्धतीने थोडंसं लॉजिक वापरून या ठिकाणी हे डोरमॅट आपल्याला भरून घ्यायचं आहे. जसं की आपण गोधडी भरतो त्या पद्धतीने. आणि हे अगदी इझी आहे, कोणीही करू शकतं. त्याला कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन वगैरे लागत नाही. कारण आपली जुनी आजी वगैरे असायची किंवा जुनी जी आपली पिढी होती ते सगळे हे सगळं डोरमॅट म्हणा, गोधडी म्हणा, एकदम असं इझिली स्टिच करायचे. आणि त्यांनाही कुठं म्हणजे त्यांनी असं शिकलेले नव्हते, पण तरी देखील ते सगळे असं कॉन्फिडेंटली व्यवस्थित करायचे. तसं आपण पण ह्या गोष्टी सगळ्या शिकल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. कारण की त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला पुरवल्या त्या गोष्टी आपल्याला पण आपल्या पुढच्या पिढीला पुरवता आल्या पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जुन्या आपल्या पिढीला ज्या ज्या गोष्टी येत होत्या त्या गोष्टी आपल्याला पण यायला हव्या, जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीला त्या गोष्टी देऊ शकू. त्यांच्या इतकं परफेक्ट तर आपल्याला जमणार नाही, परंतु आज पण जे लहानपणापासून इतके मोठे होईपर्यंत त्यांच्या हाताखालून जात असताना त्या गोष्टी आपण बघितलेल्या असतात आणि त्या बघून तरी आपण त्यांच्यासारख्या करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करता आला पाहिजे आपल्याला. आणि तेच या ठिकाणी मी करत आहे. मी लहानपणापासून ज्या गोष्टी बघत आलेले आहे त्याच गोष्टी या ठिकाणी मी आत्ता ॲप्लाय करून बघत आहे आणि त्या मला जमत आहेत. त्यांच्या इतक्या परफेक्ट तर नाही जमत, पण तरी मी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे डोरमॅट स्टिच करता करता तुम्हाला मी माझ्या लहानपणीच्या पण थोड्याशा आठवणी सांगते, ह्या सगळ्या आवडीनिवडींमागच्या. तर ज्यावेळेस शाळेंना सुट्ट्या लागायच्या त्यावेळेस मी गावी जायची आजीकडे आणि तिकडे गेल्यानंतर हे सगळ्या गोष्टी मी त्यांना करताना पाहायची. गोधड्या वगैरे स्टिच करताना म्हणा किंवा अजून बाकीची जी कामं असतात ती. आणि तेच बघून खरं तर मला ह्या आत्ता आयडिया सुचत आहेत आणि ते त्यावेळेस मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मला आज हे करणं सोपं जात आहे आणि त्याच्यासाठी मी खरंच त्यांची खूप आभारी आहे. कारण ते वातावरण त्यावेळेस मला मिळालं आणि त्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. आणि त्यावेळीच्या कामामध्ये आणि आत्ताच्या कामामध्ये फरक एवढाच की त्यावेळी गोधड्या शिवताना हाताने गोधड्या शिवल्या जायच्या. म्हणजे अशा पद्धतीनेच कपडे गोधड्यांमध्ये भरून चारही बाजू मुडपून सुई दोऱ्याने म्हणजे गोधडीच्या सुई दोऱ्याने गोधडी शिवली जायची. तर आता त्या ठिकाणी आपण डोरमॅट जरी बनवत असलो तरी ती डोरमॅटची कल्पना मला त्या गोधडीपासूनच मिळालेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी गोधडीचं उदाहरण देते. तर त्यावेळेस फक्त गोधडी सुई दोऱ्याने शिवली जायची आणि आता माझ्याकडे मशीन असल्यामुळे या ठिकाणी मी सुई दोऱ्याचा वापर न करता तीच टेक्निक वापरून फक्त मी ही गोधडी जी आहे सुई दोऱ्याने न शिवता मशीनवरती स्टिच करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला आता जमायला लागल्यात. त्याचं कारण की हे सगळं लहानपणी मी पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आजी वगैरे गोधडी शिवायची त्यावेळेस ती कशा पद्धतीने शिवायची, कशा पद्धतीने गोधडी भरायची आणि त्या गोष्टी बघितल्यामुळे मला खरं तर ह्या गोष्टी आता खूप सोप्या जातात. तर अशा पद्धतीने गोणीच्या तुकड्यावरती कपडे टाकून आपल्याला डोरमॅट व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते पलटी करायचं आहे. असताना मी तुम्हाला माझ्या थोड्याफार काही आठवणी पण सांगितल्या. ह्या गोष्टी मी कशा शिकले किंवा ह्या गोष्टींची आवड मला कशी निर्माण झाली ते. आणि आत्ता सध्या ह्या गोष्टींची मला घरामध्ये गरज आहे. ह्या वस्तूंची गरज असण्यापेक्षा ही जी घरामध्ये टाकाऊ कपडे पडलेले आहेत त्या कपड्यांचा काहीतरी पुनर्वापर झाला पाहिजे यासाठी मी ह्या सगळ्या वस्तू बनवत असते आणि त्या आता सध्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपलं डोरमॅट भरून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळे आतमध्ये कपडे भरायचे आहेत आणि या ठिकाणी आपण डोरमॅट बनवत आहोत म्हणून मी आतमध्ये सगळ्या सुती कपड्यांचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपण ओले पाय त्याला पुसणार आहोत. मग ओले पाय पुसल्यानंतर ते पाणी त्याच्यामध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे, म्हणजे पाणी त्याने डोरमॅटने शोषून घेतलं पाहिजे आणि त्या डोरमॅटला एक कडकपणा यावा. डोरमॅट एका जागी असं गोळा होऊ नये याच्यासाठी यामध्ये मी गोणीचा तुकडा वापरलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला डोरमॅट ज्यावेळेस मशीनवरती स्टिच करायला घ्यायचे त्याच्या आधी मी या ठिकाणी अशा पद्धतीने गोधडीच्या
सुईने आणि दोऱ्याने थोडेसे टाके घालून घेतलेले आहेत लांब लांब, जेणेकरून आतमधले जे कपडे आहे ते मशीनवरती स्टिच करताना एकत्र गोळा होऊ नये म्हणून. तर तुम्ही जर अशा पद्धतीचं डोअरमॅट बनवणार असाल तर तुम्ही देखील असंच करा की त्याला सुई दोऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने टाके घालून घ्या. आणि याच्यामध्ये आपण भरपूर कपडे भरलेले असतात, त्याच्यामुळं सुई वगैरे टोचायला थोडीशी जड जाते आणि हे काम करताना थोडासा वेळ लागतो. या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ थोडासा फास्ट करून दाखवलेला आहे, पण हे एकदा तुम्ही एखादं बनवलं ना, दुसरं डोअरमॅट तुम्ही खूप आवडीने बनवाल. किंवा गोधडी वगैरे जरी एकदा बनवली तरी दुसरी गोधडी कधी बनवू असं तुम्हाला वाटणार. फक्त त्याच्यासाठी मी नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओत सांगते की आवड पाहिजे आणि स्वतःवरती विश्वास पाहिजे. म्हणजे आपल्याला स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे की हां, हे मी करू शकते. स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे म्हणजे फक्त मी ह्या वस्तूंसाठी बोलत नाही. ह्या वस्तू तर खूप छोट्या गोष्टी, ह्या तर कोणी इझिली बनवू शकतं. पण जीवनामध्ये कुठलीही वेळ येऊ द्या, कशीही परिस्थिती येऊ द्या, किंवा कुठलाही प्रसंग असू द्या, किंवा जॉब करायचा असू द्या, किंवा लहान मुलं आजारी असू द्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल, किंवा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या जीवनामध्ये, प्रत्येक प्रॉब्लेमला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपण आपल्या स्वतःच्या मनाला सांगता आली पाहिजे की हां, हे मी करू शकते. त्याच वेळेस खरं तर आपला कॉन्फिडन्स अजून वाढतो आणि मोठ्या मोठ्या आव्हानांना सामोरे जायची जिद्द आपल्यामध्ये येते. चला तर या ठिकाणी आपलं डोअरमॅट भरून झालेलं आहे आणि त्यासोबतच डोअरमॅट भरत असताना भरपूर गप्पाही मारलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला मी आता डोअरमॅटची पुढची प्रोसेस सांगते आणि आधीचं पण थोडक्यात एक्सप्लेन करून सांगते. तर ज्यावेळेस डोअरमॅट भरायला घेतलं त्यावेळेस मी ज्यावेळी त्यावर कपडे अंथरत होते त्यावेळेस गोणीचा तुकडा आपला जेवढा होता रेक्टँगल त्याच्यावरतीच मी सुती कपडे ठेवत होते आणि पिसाचा तुकडा मी कट करून घेतलेला नव्हता. पूर्ण पीस डबल फोल्ड करून आथरलेला, त्याच्यावरती चौकोनी गोणीचा तुकडा टाकलेला आणि त्याच्यावरती आपण सुती कपडे अंथरून घेतलेले आणि त्याच्यावरती आणि खाली म्हणजे गोणीच्या तुकड्यावरती आणि डोअरमॅटचा सगळ्यात वरचा जो लेअर आहे तो मोठा कपडा आपण अंथरून घेतलेला आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा तुकडा आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पीसचा जो तुकडा होता तो परत वरच्या साईडने टाकून घेतला. म्हणजे दोन्ही साईडने खालीवर ब्लाऊज पीसचा तुकडा टाकला आणि त्याला धाग्याने आपण स्टिच करून घेतला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे 1 इंचावरती किंवा 2 इंचावरती आपल्याला जसा वेळ अवेलेबल आहे त्यानुसार किती अंतर जवळ घ्यायचे, किती अंतर लांब घ्यायचे हे ठरवायचं आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी उभ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने उभ्या टिपा मारून घेत आहे आणि हे जे मी डोअरमॅट बनवलेलं आहे हे रेक्टँगल शेपमध्ये आहे आणि हेच जर आपण स्क्वेअरमध्ये बनवलं तर हीच आपण बसकर म्हणून पण यूज करू शकतो आणि हेच जर आपण साईज मोठी बनवली तर एक गोधडी होते याची, किंवा मीडियम साईज बनवली तर बाळासाठी गोधडी होते. म्हणजे करण्याची पद्धत एकच आहे आणि त्याच्यापासून आपण 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो. फक्त आपल्याला वेळ पाहिजे. वेळ असलं की सगळं करता येतं आणि तोच तर सध्या माझ्याकडे नाही आहे. दोन्ही मुलांना बघून हे सगळं करायला अजिबात वेळ मिळत नाही. तरी पण त्यातल्या त्यात आवड आहे म्हणून मी कसा तरी वेळ काढते आणि ह्या सगळ्या गोष्टी तयार करत असते. कारण की दिवसभर मुलांना सांभाळल्यानंतर आणि बाकीची घरातली कामं केल्यानंतर आणि रोज थोडाफार काहीतरी माझ्या करिअरशी रिलेटेड थोडाफार स्टडी केल्यानंतर पण तो जो काही वेळ राहतो त्या वेळात मला असं वाटतं घरासाठी कुठली तरी एखादी वस्तू बनवावी किंवा काहीतरी काम करावं घरातल्या कामांच्या पलीकडे किंवा मुलांना सांभाळण्याच्या पलीकडे. आणि अर्थात हे सगळं स्वतःची हेल्थ सांभाळून, कारण आपली जर तब्येत व्यवस्थित असेल तर सगळं काही आपल्याला करणं शक्य होतं आणि तब्येतच ठीक नसेल तर काहीच शक्य नाही. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी करायच्या पण स्वतःची तब्येत सांभाळून. तर या ठिकाणी गप्पा मारता मारता आपल्या उभ्या टिपा देखील मारून झालेल्या आहेत. तर उभ्या टिपा 2-3 राहिलेल्या आहेत आणि उभ्या टिपा मारताना देखील आपलं डोअरमॅट मध्ये गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची. कारण
ते पण खूप महत्त्वाचं असतं. नुसतं टिपा मारून उपयोग नाही, कारण मध्ये आपण छोटे छोटे कपडे वापरलेले आहेत आणि त्या जर टिपा व्यवस्थित नाही मारल्या तर मग ते गोळा होतं आणि गोळा झालं तर मग हा सगळा कपडा फेकून देण्यापलीकडे आपल्याकडे काहीही पर्याय राहत नाही. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना व्यवस्थित काळजी घेऊन करायचं. तर या ठिकाणी उभ्या टिपा मारून झाल्यानंतर मी बाजूचा जो एक्स्ट्राचा कपडा होता ब्लाऊज पीसचा तो कट करून घेत आहे आणि तो कट करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता परत आडव्या टिपा मारून घ्यायच्या आहेत. आडव्या टिपा मारताना देखील आपल्याकडे कसा वेळ अवेलेबल आहे त्या वेळेनुसार आपण उभ्या आणि आडव्या टिपा एकाच मेजरमेंटवरती मारायच्या आहे. म्हणजे जर सपोज आपण उभ्या टिपा 1-1 इंचावर मारल्या असतील तर आडव्या टिपा देखील आपल्याला 1-1 इंचावरतीच मारायचे आहे, जेणेकरून ते बॉक्स हे सिमिलर तयार होतात. तर या ठिकाणी मी देखील तसंच केलेलं आहे. उभ्या टिपा जेवढ्या मेजरमेंटवरती मारलेल्या तेवढ्याच मेजरमेंटवरती या ठिकाणी मी आडव्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर आता सध्या आपल्या डोरमॅटला अजिबात फिनिशिंग वगैरे दिसत नाही आहे. त्याचं कारण की आपण त्याला अजून बाजूला पायपिंग वगैरे केलेली नाही आहे आणि हे सगळं जे डोरमॅटचं फिनिशिंग असतं ते पायपिंगवरतीच डिपेंड असतं. आपण जर पायपिंग छान प्रॉपर केली ना तर डोरमॅट हे खूप छान दिसतं, ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. बाकी मग आतमध्ये आपण डोरमॅट कशा पद्धतीने शिवलं आहे ते मॅटर नाही करत, फक्त पायपिंगने याला पूर्ण शो येतो. त्याच्यामुळे पायपिंग व्यवस्थित करायची आहे. तर या ठिकाणी पायपिंग करण्यासाठी मी ब्लॅक कलरची ही पॅन्ट घेतलेली आहे. ही पण अशीच टाकून दिलेली, म्हणजे टाकाऊ पॅन्ट होती. तर त्या पॅन्टपासूनच आपण या ठिकाणी डोरमॅटला पायपिंग करणार आहोत. डोरमॅटला पायपिंग करणार आहोत म्हणजे जसं की आपण शाळेत असताना ड्रॉइंग वगैरे करायचो आणि ड्रॉइंग वगैरे केल्यानंतर ते ड्रॉइंग एवढं छान नाही दिसायचं, पण ज्यावेळेस आपण त्या ड्रॉइंगच्या बाजूला ब्लॅक कलरने बॉर्डर करायचो त्यावेळी ते ड्रॉइंग एकदम उठून आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसायचं. तसंच कॉलेजला असताना ज्यावेळेस आपण पेपर वगैरे लिहायचो त्यावेळेस तो पेपर एवढा छान नव्हता दिसत, पण ज्यावेळेस आपण त्या पेपरमधले मेन जे पॉईंट्स असतात त्यांना अंडरलाईन करायचो डार्क पेनने, त्यावेळेस तो पेपर जसा उठून दिसायचा त्याच पद्धतीने आपल्याला इकडे आता ह्या डोरमॅटला थोडंसं बॉर्डर वगैरे करायचे आहे, जेणेकरून ते आपलं डोरमॅट उठून दिसेल. तर आत्ता डोरमॅट तुम्ही बघू शकता आणि ज्यावेळेस आपण त्याला छान बॉर्डर करू त्यानंतर ते डोरमॅट तुम्ही नक्की बघा कशा पद्धतीने दिसते. म्हणजे कुठलीही वस्तू असो ती ॲट्रॅक्टिव्ह कशी दिसेल याच्यासाठी आपल्याकडे काही टेक्निक्स पाहिजेत, त्याच्यानंतर ती वस्तू ॲट्रॅक्टिव्ह दिसते. तर या ठिकाणी आत्ता तुम्ही डोरमॅट बघू शकता कसं दिसतंय आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हणजे बॉर्डर म्हणजे ही पायपिंग केल्यानंतर ते डोरमॅट कसं दिसते ते मी तुम्हाला पुढे दाखवते. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ही पायपिंग व्यवस्थित करणं किती गरजेचं असतं, कारण आधी जेवढी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीवरती फक्त ही 5 मिनिटाची मेहनत खूप महत्त्वाची आहे. ही 5 मिनिटाची मेहनत जर आपण व्यवस्थित केली तर आधी 1 तासाच्या मेहनतीला काहीतरी फळ मिळणार आहे. मी ज्यावेळेस कॉलेजला होते त्यावेळेस पण असंच व्हायचं. पेपर लिहून झाल्यानंतर पेपरमधले ॲन्सर तर राईट लिहायचीच, पण त्या ॲन्सरसोबत पेपर कशा पद्धतीने ॲट्रॅक्टिव्ह दिसेल याच्याकडे मी जास्त भर द्यायचे. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये सलग प्रत्येक वर्षी माझा प्रत्येक डिपार्टमेंटमधून हा पहिला नंबर असायचाच आणि प्रत्येक गोष्टीत फर्स्ट राहायचं असेल ना तर इतरांपेक्षा आपल्यात काहीतरी वेगळेपणा पाहिजे. म्हणजे ह्या तर वस्तू झाल्या घरातल्या, पण बाकीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण जॉबला जातो तिथे देखील आपलं काम इतरांपेक्षा वेगळं व्यवस्थित पाहिजे किंवा वागणं देखील आपलं इतरांपेक्षा वेगळं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत थोडासा वेगळेपणा पाहिजे इतरांपेक्षा, कामात, वागण्यात, बोलण्यात, तेव्हा कुठे आपण उठून दिसतो. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते याचा अर्थ असा नाही की माझा मोठेपणा सांगते, पण मी माझ्या जीवनात यश मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टी वापरते, कुठल्या टेक्निक्स वापरते किंवा एखादी गोष्ट जरी येत नसली तरी ती कॉन्फिडंटली कशी करते ह्या सगळ्या गोष्टी मला या पाठीमागे तुम्हाला सांगायच्या होत्या.
म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि जी शाळेची ड्रॉइंगची वगैरे उदाहरणं दिली ती देखील याच करता की आता तुम्ही डोरमॅट देखील बघितलं असेल, आधी कसं दिसत होतं आणि त्याला आपण छान बॉर्डर केल्यानंतर ते कसं दिसत आहे हे देखील मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं. त्याच्यासाठी मी ती उदाहरणं दिलेली आहेत. जे कोणी पॉझिटिव्ह विचार करतं ते नाही निगेटिव्ह विचार करणार, पण प्रत्येकाचं मत हे सारखं नसतं. काही माझ्या मताशी सहमत असतील, काही माझ्या मताशी सहमत नसतील. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी क्लिअर केल्या. तर मी नेहमीच म्हणते आयुष्यामध्ये कष्टाशिवाय काहीच नाही आहे. जर एखादी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ जर वस्तू आपल्याला बनवायची किंवा शून्यातून जर आपल्याला काहीतरी निर्माण करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करणे तितकंच गरजेचं असतं आणि कष्टाशिवाय काहीच नाही आहे. कष्ट जर प्रामाणिक असेल तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. तर हे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दाखवून द्यायचं होतं. तर या ठिकाणी बघू शकता छोटे छोटे तुकडे होते, कपडे होते टाकाऊ. त्या कपड्यांपासून आपण या ठिकाणी ही डोरमॅट बनवलेली आहे. आणि ती डोरमॅट बनवण्यासाठी निश्चितच आपल्याला थोडेफार कष्ट आणि मेहनत घ्यावी लागलेली आहे. त्यासोबतच आपला बहुमूल्य असा वेळ द्यावा लागला आहे. बहुमूल्य वेळ मी याच्यासाठी म्हणते कारण की मला माहीत आहे माझा 2 मुलं सांभाळताना किंवा घरातली कामं करताना माझा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो आणि ते सगळं करून त्यातून मी थोडासा वेळ काढून या ठिकाणी ही डोरमॅट बनवलेली आहे. आणि ह्या सगळ्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू मी याकरता बनवित आहे कारण की आता भरपूर सणवार येणार आहेत आणि आपण घराची साफसफाई वगैरे करायला काढतो आणि घराची साफसफाई करायला काढल्यानंतर बऱ्याच वेळा ह्या कपड्यांमुळेच आपल्याला भरपूर पसारा आवरायला लागतो. आणि तीच कपडे जर आपण अशा पद्धतीने टिकाऊ वस्तूंमध्ये जर कन्व्हर्ट केली तर निश्चितच आपला घरातला आडगळीचा जो पसारा आहे तो कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं काम कुठंतरी थोडंसं वाचणार आहे. त्यासाठी मी आत्तापासूनच ह्या टाकाऊ कपड्यांपासून टिकाऊ वस्तू बनवत आहे जेणेकरून त्यांचा वापर आपल्या घरामध्ये होईल आणि आडगळ थोडीशी कमी होईल. तर तुमच्या पण घरामध्ये असे टाकाऊ कपडे असेल तर तुम्ही पण निश्चित अशा पद्धतीच्या टिकाऊ वस्तू त्याच्यापासून बनवू शकता जर तुम्हाला आवड असेल आणि करण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी बघू शकता आता तिन्ही साईडनी पायपिंग करून झालेली आहे आणि आपली डोरमॅट ही आता पहिल्यापेक्षा जास्त उठून दिसत आहे आणि एका साईडनी या ठिकाणी पायपिंग करायची बाकी आहे. आणि ज्यावेळेस पायपिंग करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा धागा तुटतो. जर मशीन हाफ शटल असेल तर, फुल शटल मशीन असेल तर अजिबात प्रॉब्लेम येत नाही. पण माझी मशीन जी आहे ती हाफ शटलची आहे आणि त्याच्यावरती ज्यावेळेस जाड कपडा असतो त्यावेळेस टिपा मारताना टिपा तुटतात. तर आत्ता पण पायपिंग करताना मला मशीननी भरपूर त्रास दिला. कंटिन्युअसली टिपा तुटत होत्या पण तरी देखील मी तिन्ही साईडच्या पायपिंग कंप्लीट केलेल्या आहे. आणि आता चौथ्या साईडची जी पायपिंग आहे ती करायला घेतली आणि मशीनची टिपच येत नव्हती. 2-3 वेळा ट्राय केलं, थोडीफार टिप आली आणि नंतर म्हटलं चला आता एक साईडची पायपिंग राहिलेली आहे, मशीनला प्रॉब्लेम येतो तर आपण ते हाताने कंप्लीट करू. कारण जुन्या काळी किंवा म्हणजे आपल्या आजी वगैरे ज्या आहेत त्या ज्यावेळेस गोधडी वगैरे स्टिच करायच्या किंवा अशा पद्धतीच्या वस्तू ज्यावेळेस स्टिच करायच्या त्यावेळेस त्यांच्याकडे काही मशीन नव्हती. ते हातानेच सुई दोऱ्याच्या साहाय्याने स्टिच करायच्या, कितीही मोठ्या गोधड्या वगैरे असल्या तरी. मग म्हटलं चला आपण एवढं मोठं तर आपल्याला काही स्टिच करायचं नाही आहे, एक थोडीशीच पायपिंग राहिलेली आहे ती स्टिच करायची आहे. मग त्याच्यामुळे मग मी या ठिकाणी सुई दोरा घेतला आणि मग नंतर सुई दोऱ्यानेच राहिलेली पायपिंग या ठिकाणी स्टिच केली. कारण की ज्यावेळेस पायपिंग करतो तिथे ना कपडा जाड असतो आणि जाड जर कपडा असेल तर मशीनच्या सुया वगैरे तुटतात आणि हाफ शटलची मशीन असेल तर त्याच्यावरती ती काम करत नाही. त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक मशीनचं काम वेगळं असतं, मशीन किती जुनी आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. तर असं होतंच प्रत्येक वेळी, काही चांगली कामं करायला गेल्यावरती मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, पण त्याच्यावरती देखील आपल्याला सोल्युशन काढता आलं पाहिजे. आता या ठिकाणी हे स्टिच करत असताना एवढं छान सगळं छान पद्धतीने स्टिच झालं पण शेवटी
फायनली एक टीप राहिल्यानंतर मशीनला प्रॉब्लेम आला. पण मग मशीनला प्रॉब्लेम आला आहे म्हणून मग सगळं तिथे सोडून देऊन पण नाही चालत, कारण एखादी गोष्ट आपण करायची ठेवली की नंतर परत ती आपल्याच्याने करणं होत नाही आणि त्या गोष्टीसाठी वेळ पण मिळत नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने मग मी सरळ सुईदोरा घेतला आणि सुईदोऱ्याने या ठिकाणी राहिलेली ती टीप जी आहे ती स्टिच करून घेतली. आणि फायनल लुक पण मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच शेअर केलेला आहे आपल्या डोरमॅटचा. तर ही डोरमॅट फायनली अशा पद्धतीने स्टिच करून झालेले आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की हा जो व्हिडिओ आहे मी तो रात्री मुलं झोपल्यानंतर एडिट वगैरे करत असते किंवा शूट वगैरे करत असते. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा तुम्हाला कमी जास्त येत असेल. आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चुका वगैरे वाटत असतील किंवा माझ्याकडून बोलताना काही चुका झाल्या असतील तर त्या नक्कीच तुम्ही समजून घ्याल. कारण हे जे व्हिडिओ मी बनवते ते व्हिडिओ बनवत असताना मध्ये मध्ये बाळ उठतं, मध्ये मध्ये दादाचं थोडंफार काही रुटीन असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ बनवत असताना मध्ये स्टॉप करून त्यांना बघायचं, त्याच्यानंतर परत व्हिडिओ बनवायचा, असं रुटीन माझं चालू असतं. आणि ते करत असताना कुठंतरी व्हिडिओचं कॉन्सन्ट्रेशन जातं आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये आधी काय शूट केलं आहे, नंतर काय शूट करायचं होतं किंवा आधी काय बोलले नंतर काय बोलायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी मिसमॅच होतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की हे जे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामध्ये जर तुम्हाला काही चुका जाणवत असतील किंवा चुका होत असतील माझ्याकडून तर त्या नक्कीच तुम्ही समजून घ्याल. तर मुलांना बघून पण काहीतरी नवीन करण्याचा किंवा नवीन काहीतरी मला येते ते तुम्हाला शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि जे काही बनवते ते तुम्हाला डीपमध्ये कळावं याच्यासाठी आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात. त्याच्यामुळे ते पण तुम्ही नक्कीच समजून घ्याल. आणि आजचा जो व्हिडिओ मी शेअर केला त्या व्हिडिओमुळे निश्चितच तुम्हाला एक प्रकारची आयडिया येईल की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा पद्धतीने बनवल्या जातात. आणि अशाच अनेक वस्तू मी इथून पुढेही तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू झाल्या किंवा अजून इतर वेगवेगळ्या भरपूर वस्तू आहेत किंवा इतर वेगवेगळ्या भरपूर गोष्टी आहेत की ज्या मला येतात, त्या देखील मी तुमच्यासोबत हळूहळू पुढे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्याच्यामुळे असेच आपले व्हिडिओ इथून पुढेही बघत राहा. आणि मला ज्या ज्या गोष्टी येतात त्यातले जे बारकावे आहेत आणि प्रत्येक सिक्रेट गोष्टी आहेत त्यातल्या त्या बनवताना कुठल्या कुठल्या टिप्स वगैरे वापरायच्या, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला पण बनवता येतील. आता बऱ्याच जणांना त्या गोष्टी येत असतील बनवता, पण ज्या काही अशा मैत्रिणी आहेत त्यांना ह्या गोष्टी बनवता येत नाही पण बनवण्याची इच्छा आहे किंवा आवड नाही आहे, पण आता व्हिडिओ बघून त्यांना पण वाटते की आम्हाला पण ह्या गोष्टी बनवायच्या आहेत, तर त्यांनाही निश्चित पहिल्या प्रयत्नात ह्या गोष्टी बनवता येतील. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि दररोजच्या व्हिडिओमध्ये तसंच माझं डेली रुटीन वगैरे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेणेकरून ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्यांना पण थोडंसं प्रोत्साहन येईल. कारण बऱ्याच वेळा घरातली कामं करताना लहान मुलांना सांभाळताना बऱ्याच मैत्रिणींची चिडचिड होते. पण चिडचिड न करता थोडंसं सकारात्मक विचार करून आनंदाने आपण लहान मुलं पण सांभाळू शकतो, घरातली कामं पण करू शकतो, तसेच आपली बाहेरची कामं देखील करू शकतो आणि आपल्या करिअरशी रिलेटेड स्टडी करू शकतो. सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. फक्त आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह वेने घ्यायला लागतात आणि कष्ट करण्याची तयारी ठेवायला लागते आणि प्रत्येक गोष्ट आनंदाने करायला लागते. मान्य आहे की हे सगळं करताना थोडीशी चिडचिड होते, पण तरी पण चिडचिड न करता प्रत्येक गोष्ट आपण आनंदाने केली तर त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत नाही आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात.
तर या ठिकाणी गप्पा मारता मारता आपली अशा पद्धतीने डोरमॅट बनवून तयार झालेले आहे। तर फायनली बघू शकता पायपिंग कशा पद्धतीने केलेली आहे आणि ह्या पायपिंगमुळे आपल्या डोरमॅटला किती छान असा लुक आलेला आहे। चला तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला, भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।